ढाबा स्टाईल शाही पनीरची रेसिपी पनीरची बनवून दाखवते तुम्हाला मी. अगदी सोपी आहे. बनवून तुम्ही पण बनवता. सोपी आहे. चला रेसिपी सुरू करते. सर्वात आधी मी पॅन ठेवले, तेल टाकलं, थोडा मस्का टाकते. मस्का जळावा नाही म्हणून तेल टाकलेले आणि लगेच त्याच्यामध्ये मी खडे मसाले घेतले. 1 मोठी इलायची आहे, 2 हिरव्या इलायची आहे, तेजपत्ता आहे, दालचिनी, 4 लवंग, 4 मिरी. ते परतून झालं ना मग लगेच त्याच्यात मी कढीपत्ता टाकते, कांदा, 2 हिरव्या मिरच्या, दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, काजू मी गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते ते टाकते त्याच्यामध्ये. भिजवलेले काजू टाकले आणि टमाटर बारीक कापून घेतलेले ते पण टाकलेले. सगळं मिक्स करून घेतले आणि मी गरम पाण्यामध्ये पनीर ठेवलेले कापून. त्यातलं पाणी साईडला काढून घेते. आणि हे पाणी मी त्याच्यात टाकते थोडंसं. चांगलं परतून झालं ना मग ते पाणी नंतर उरलेलं त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला. सगळे सुके मसाले बी टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. मिक्स करून झालं ना कोथिंबीर टाकलेली कापून. आता याच्यात 2-3 मिनटं आपल्याला झाकून ठेवले. 2-3 मिनटं झालेले, झाकण काढले, पाणी त्यातलं आटलेले. आता याच्यामध्ये मी सुके मसाले टाकते. लाल मिरची पावडर, तिखट मिरची पावडर 2 चम्मच, हळद अर्धा चम्मच आणि 1 चम्मच धनिया पावडर. आता 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. मीठ टाकून घेतले थोडंसं. आता थोडं पाणी टाकलेले. हे बघा आपलं मिश्रण तयार झालेले मिक्सरमध्ये बारीक करायसारखं. आता गार झालं ना मिक्सरमध्ये बारीक करून घेते. थंड झालं ना मिक्सरमध्ये बारीक करून घेते. साईडला मी टोप ठेवलेला आहे, त्याच्यावर मस्का टाकला आहे आणि थोडं वरून तेल. आता त्याच्यामध्ये मी शाही जिरे घेतले ते टाकते आणि लसणाच्या पाकळ्या मी 2-3 घेतलेल्या आहेत, बारीक चिरून घेतल्यात त्या टाकते त्याच्यामध्ये. आणि बेडकी मिरची लाल मसाला कलरवाला तो टाकलेला आहे. आता सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तो मसाला केला आहे मिक्सरमध्ये तो टाकून घेते. सगळं मिक्स करून घेते. मिक्स करून झालं ना मग त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते टाकून घेते त्याच्यामध्ये. थोडं मीठ आणि 3 चम्मच दही घेतलेली, फेटून घेतलेली. ते गट्टे बिट्टे ठेवले साईडला. ते टाकून घेतले बारीक गॅस करून. सगळं मिक्स करून घ्यायची. चांगले मिक्स करून झालेले. आता याच्यामध्ये मी पनीरचे तुकडे टाकलेले आहेत. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे.
मिक्सरमधून पाणी टाकले मसाल्याचं. दूध गरम केलेलं त्याच्यावरची मलाई असते ना ती साईडला काढून मी त्याच्यावरती टाकून घेते. पण याच्यामध्ये पहिले मी गरम पाणी टाकलेले. मलाई चांगली अशी फेटून घेतलेली. कोथिंबीर आणि मेथीचे कस्तुरी मेथी टाकलेली आहे. थोडा गरम मसाला टाकला आहे आणि वरून पनीरचा मसाला टाकला आहे. सगळं मिक्स करून घेते आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ साखर टाकलेली. त्याच्यामध्ये दही टाकलेली आहे ना, टमाटर आंबट नाही व्हावं म्हणून थोडी साखर टाकलेली. आता हे मिक्स करून झालेले आहे. 2-3 मिनटं झाले चांगले. आपली रेसिपी तयार झालेली आहे. ढाबा रेसिपी पनीरची अगदी सोपी झालेली आहे. आता त्याच्यावर मी मलाई टाकते. ही ताजी मलाई काढलेली आहे आणि थोडं दूध टाकलं त्याच्यामध्ये. रेसिपी आपली तयार झालेली आहे. आता ही प्लेटीमध्ये साईडला काढून घेतलेली आहे. वरून मलाई टाकते. माझी अगदी साधी सोपी रेसिपी आहे. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा.